नमस्कार मंडळी. तर सगळ्यांना शुभ सकाळ. तर आजच्या माझ्या दिवसाची सुरुवात जरा लवकरच झाली. आज 5 वाजता लवकरच जाग आली म्हणून म्हटलं आता झोपायला नको, जरा पटपट आवरूया आणि थोडीशी कामं पण करून घेऊया. कारण दिवसभर ऊन असतं त्यामुळे होणार नाहीत, म्हणून म्हटलं आज लवकर काम करून घेऊयात. तर हे बघा, आता 5 वाजता आमच्या गॅलरीमध्ये आता सध्या सगळ्यांचे शटर डाऊन आहेत, कारण सगळे साखर झोपेमध्ये आहेत. आता हळूहळू सगळे उठायला सुरुवात होईल. तर माझंही लवकर आवरून घेते आणि आजचा आपला रुटीन तुम्हाला मी शेअर करेनच, जसं थोडं थोडं आहे तसं. तर आज सकाळ सकाळी मी चालली आहे ग्रोसरी घ्यायला, कारण परत ऊन एवढं होतं ना की बाहेर पडायची इच्छाच होत नाही. आणि आज पण रेड वॉर्निंग दिलेली आहे, रेड अलर्ट दिलेला आहे. त्यामुळे म्हणलं आज जरा लवकर ग्रोसरी घेऊन येऊया, कारण जेव्हापासून कडक ऊन पडते ना तेव्हापासून मी अजिबात ग्रोसरी भरलेली नाही आहे. म्हणून म्हटलं आता इंडियन स्टोअरला जाऊन येऊया, कारण मला इंडियन स्टोअर लांब पडतं. इथून मला 2दा बसेस चेंज कराव्या लागतात, त्यामुळे आणि बरंच घरातलं सामान पण संपलं जे इंडियन स्टोअरमध्ये मिळतं ते. तर आता इथून बस आहे, बघू भेटते का. मला थोडासा लेट झालेला आहे आणि थोडंसं आता जी महत्त्वाची ग्रोसरी आहे तीच घरातली संपलेली आहे, म्हणजे गव्हाचं पीठ किंवा डाळी वगैरे. तर जाऊया आता, घेऊया. तिथे गेल्यावर हा ब्लॉग आपण कंटिन्यू करूया. सकाळच्या 6:45 वाजलेत आणि रस्त्याला बघा कोणच नाही आहे. आज सुट्टी असल्यामुळे गाड्या पण कमी आहेत आणि लोक निवांत असतात. तर बस आहे अजून बहुतेक नाही आहे गेली. तर दिसते बघा इकडून बस येताना 6 नंबरची पकडायची आहे आणि इथून सेंटरला आणि तिथून ट्राम आहे डायरेक्ट. सकाळ सकाळी ऊन नसल्यामुळे भारी वाटते बाहेर पडायला, म्हणून म्हटलं जाऊन यावं. तर मी आता सेंटरला पोहोचली आहे. बसचा काहीतरी प्रॉब्लेम होता म्हणून पाठीमागच्या स्टॉपला उतरवलं आणि तिथून मी आता चालत चालले ट्राम स्टॉपला. आज सुट्टी असल्यामुळे भरपूर लोक कमी दिसतात बाहेर, क्वचित कुठेतरी एखादी दुसरी लोक दिसतात आहे. तर तुम्हाला मी दाखवते. तर हे बघा, हे आहे सिटी सेंटर. कुठेच लोक नाही आहेत. इतर दिवशी एवढी गर्दी असते ना सिटी सेंटरला की बस. आता सकाळची वेळ आहे त्यामुळे लोक दिसणार नाहीत. पुढे पुढे टाईम जाईल तसं लोक बाहेर पडतात. जास्त करून खाय प्यायला बाहेरच येतात लंचला ह्याला त्याला. तर आता ही मध्ये ना ट्राम स्टॉप आहे, तिथे आपण जाणार आहोत. मी जिथे आले ना तिथे गव्हाची शेती आहे, गहूचं शेत आहे. तर जसं आपल्या इंडियामध्ये गहूचं शेत असतं तसंच आहे, पण आपल्या इंडियामध्ये छोट्या छोट्या भागांमध्ये आपल्याला शेती बघायला भेटते. पण इथे तसं नसतं, इथे एकर एकर मोठे मोठे शेत असतात. तर म्हटलं तुम्हाला हे आता लक्झेंबर्गमधील शेती कशी असते ते दाखवूया, कारण मी पाठीमागच्या ब्लॉगमध्ये दाखवलं नव्हतं. तर चला बघूया. तर हे बघा, हे वरती तुम्हाला जे दिसतंय हे पूर्ण गहूचं शेत आहे. पण हे खूप उंच आहे, जायला रस्ता नाही आहे, त्यामुळे तिथे तर जाता येत नाही आहे. पण रोड हा जो मध्ये रोड दिसतोय त्याच्या पलीकडे सुद्धा गहूचं शेत आहे, तर मी ते तुम्हाला दाखवते. तर हे बघा, हे आहे गहूचं शेत. खूप मोठ्या लोंब्या आहेत, म्हणजे आपल्याकडे जरा कमी असतात. हा बहुतेक वेगळा गहू असावा, कारण हा आपल्या इंडियामध्ये जशा गव्हाच्या लोंब्या असतात ना त्याच्यापेक्षा खूप जास्त मोठे आहेत आणि मोठा गहू दिसतोय. तर खूप मोठा आहे हे शेत. आणि तुम्हाला दिसत असेल असा बांध नाही आहे, इकडे असं वॉकिंग रोड आहे. इकडे बघा ट्राम येते आणि असं गाड्यांसाठी रोड बनवलेला आहे. तर एकदम रोडच्या जवळच आहे, टच आहे एकदम शेती. आणि तुम्हाला दिसत असेल इथे कुठेही तुम्हाला कंपाऊंड किंवा तार असं अजिबात काही लावलेलं नाही आहे, कारण इथे तशी गरज पण पडत नाही आहे काय असं कंपाऊंड करायची किंवा काय. कारण इथं चोरी पण कशाची करत नाही आणि कुठल्याच गोष्टीची. म्हणजे जरी फ्रूट्स जरी लावले असेल ना, म्हणजे द्राक्षाच्या किंवा अशा फळांच्या बागा असल्या ना, तरी त्याला कंपाऊंड कधीच नसतं. अशा ओपन शेती असतात. तर किती मोठं आहे तुम्हाला दिसत असेल बघा, पूर्ण वाळलेलं आहे. काही दिवसांनी आता काढतील हे, कारण परवा दिवशी पाऊस झाला, ओलं झालेलं असावं. तर अजून सुद्धा थोडा थोडासा कुठेतरी ओला दिसतोय गहू. तर इथे असंच असतं बघा. इथे वरती सुद्धा वरच्या साईडला तुम्हाला दिसत असेल पिवळा पिवळा, तो गहूच आहे. तर सुकलेला आहे. आता इथे सगळ्या मशीनने गहू म्हणजे शेती केली जाते, चांगल्या टेक्निक वापरल्या जातात, कोणी हाताने शेती करत नाही. तर हे बघा किती छान वाटतोय गहू.
तर मी आता इंडियन स्टोअरमध्ये पोचली आणि मला ना गहूचं पीठ घ्यायचं आहे. तर 5 किलोचा आटा घेऊयात. तर इथे बघा हा आशीर्वादचा आटा आहे, ITCचा आहे, जो काहीतरी एक 10 युरोपर्यंत भेटतो. इथे बाकीची पण पिठं आहेत, म्हणजे ज्वारीचं, बाजरीचं, सगळ्यांची पिठं मिळतात, तांदळाची. ते इकडे वरती ना सोया चंक्स आहेत. आता 500 ग्रॅम आहे ते 4.25 युरोला आहे. नंतर 750 ग्रॅमचं 6 युरोला आहे आणि 250 ग्रॅमचं आहे ते 2.5 युरोला, म्हणजे 2.5 युरोला आहे. तर हे अर्धा किलोचं आहे. तर हे अर्धा किलोचं घेऊयात. आणि ते सगळ्या डाळी आहेत, त्याचबरोबर मूग चवळी पण भेटतात, सगळ्या अख्खे असतात ते. इथे आहेत बघा ग्रीन व्हेजिटेबल. तर इथे गवारी पण आहे, नंतर गोसावळा आहे, नंतर भेंडी, मिरची, दोडका, दुधी भोपळा, वांगीसुद्धा आहेत, भरपूर आहे, कारलीसुद्धा आहेत बघा. आणि शेवग्याची शेंग आहे इथे. तर इथे दिलेलं आहे बघा कोणत्या भाज्या कुठून आल्यात त्या, त्याचं ते नाव आणि ते कोणत्या कंट्रीमधून आलेले आहेत ते दिलेलं आहे. स्पेन, केनिया, इथून ब्राझीलवरून, नेदरलँडवरून भाज्या आलेल्या आहेत. इंडियावरून बुलेट चिली म्हणून आहे ती आलेली आहे बघा. मेक्सिको, इटलीवरून पण आलेल्या आहेत भाज्या. तर आता मिरची घेते थोडी. इथे पालक पण आहे आणि कोथिंबीर पण आहे. तर कोथिंबीरची एक पेंडी ना 1.5 युरोला मिळते, म्हणजे 150 होतात RSमध्ये. आणि ही आहे मेथी. मेथी तर पाक खराब होऊन गेलेली आहे. नंतर इकडे टोमॅटो, शिमला, लिंबू पण आहे. आणि इकडे पनीर आहे बघा. आंबे आहे ते. हे बघा मी आत्ता ग्रोसरी घेतली आणि बस स्टॉपला आले. बस अजून एक 5 ते 6 मिनिटांनी आहे आणि ऊन पडलेलं आहे. मी आता गार स्टॉपलाच आहे, गार सेंटरला. तर ऊन बघा किती पडायला लागलं आहे. टेम्परेचर 27-28 डिग्री आहे आत्ताच 9 वाजता. इंडियन स्टोअरवरून ग्रोसरी घेऊन आली. आता म्हटलं कपडे लावूया. मग आता लॉन्ड्री रूममध्ये आले कपडे लावायला. तर आमची लॉन्ड्री रूम तुम्हाला मी दाखवलेली आहे. आता जेवण बनवायच्या आधी म्हटलं कपडे लावूया, म्हणजे जेवण झाल्यानंतर परत 1-1.5 तासाने खाली येऊन परत कपडे घेऊन जाऊया आणि वरती सुकायला बरं पडेल, कारण आता ऊन पडतं चांगलं, त्यामुळे ड्रायरची काही गरज पडत नाही आहे. तर मी कपडे लावून घेते. तर हे बघा, हे आहे आमची लॉन्ड्री रूम. इथे पूर्ण बिल्डिंगच्या अपार्टमेंटच्या प्रत्येकाच्या आपापल्या वेगवेगळ्या मशीन्स आहेत आणि वरती ड्रायर आहेत. तर मी आता इकडे कपडे लावलेले आहेत 1.5 तास. जेवण बनवेपर्यंत इझिली कपडे होऊन जातील, म्हणजे परत वर घेऊन जाऊन बाहेर गॅलरीमध्ये सुकत घालू शकतो. तर मी आज लवकरच ग्रोसरी भरले आणि लवकरात लवकर घरी आले. आल्यानंतर कपडे धुवायचे होते म्हणून पटकन मशीनला लावून घेतली, कारण जेवण बनवायच्या आधी लवकर होतील म्हणून. जेवण बनवल्यानंतर गॅलरीमध्ये इझिली सुकायला टाकू शकतो. तर आजच्या जेवणामध्ये ना मी एकदम साधं सिंपल जेवण बनवणार आहे, कारण आज सुट्टी आहे, संडे आहे. संडे म्हटलं की आमच्याकडे नॉनव्हेज असतं. आपल्याकडे बऱ्याच लोकांच्या घरी संडे म्हटलं की नॉनव्हेज असतं आणि आमच्याकडे तर जास्त करून संडेला तर बिर्याणीच असते. पण सध्या जे युरोपमध्ये उन्हाळा चालू आहे, गरमी चालू आहे, याच्यामुळे ना नॉनव्हेज थोडंसं कमी केलेलं आहे खायचं. कारण आठवड्यातून बऱ्यापैकी होतं, पण आज जरा खायची इच्छा नाही आहे, कारण आज तर हीटवेव्ह सांगितलेली आहे, जरा जास्त गरम होणार आहे असं म्हणून सांगितलेलं आहे, टेम्परेचर वाढणार आहे असं सांगितलेलं आहे. म्हणून म्हटलं आज थोडंसं काहीतरी वेगळं बनवूया. तर माझ्याकडे ऑलरेडी घरामध्ये पालक शिल्लक आहे आणि आज म्हटलं आलू पालक बनवूया. तर मी जास्त काय ह्याच्यामध्ये टाकणार नाहीये, साधं सिंपल बनवणार आहे. आपले घरातले बेसिक मसाले आणि पालक, बटाटा, जास्त कोणती ग्रेव्ही वापरणार नाहीये. तर हे बघा मी अशी बटाट्याची भाजी बनवलेली आहे आणि याच्यासोबत चपाती बनवणार आहे. तर मी पहिल्यांदा सगळा बटाटा शिजवून घेतला आणि नंतर पालक ऍड केली. तर हे बघा आपली आता बटाट्याची भाजी आणि चपाती तयार झालेली आहे.
तर कसं होतं, आपल्या हेल्थसाठी ना पालक खूप पौष्टिक असते. आठवड्यातून 1-2 वेळा तर पालक आपल्या जेवणामध्ये असावीच. आणि बटाट्यामुळे कसं त्या भाजीला पण चांगली चव येते. त्यामुळे चपातीसोबत ही भाजी खूप छान लागते. विशेष म्हणजे कसं होतं ना, की गरमीच्या दिवसात हलकं आणि घरचं जेवण खाल्लं की जरा बरं वाटतं. आता रविवार म्हटलं की नेहमी काहीतरी स्पेशल असणं असं काही नाहीये ना. कधी कधी साध्या जेवणात ही वेगळीच मजा असते. तर आपलं जेवण तयार झालेलं आहे आणि आम्ही आता जेवून घेतो आणि तुम्ही नक्की जेवायला या. पुढचा ब्लॉग आपण थोड्या वेळाने कंटिन्यू करूयात. तर आजचा सुट्टीचा दिवस, त्यामुळे दिवस खूप छान गेला आणि दिवसभर जास्त ऊन असतं त्यामुळे बाहेर पण पडत नाही आहे. पाठीमागे जेव्हा ऊन कमी होतं ना, तेव्हा आम्ही संध्याकाळी 7ला 8ला बाहेर पडायचो चालायला, तेव्हा छान वाटायचं. पण आता 7-8 वाजतासुद्धा ऊन खूप जास्त असतं त्यामुळे बाहेर पडत नाही आहे. त्यामुळे मग आता संध्याकाळी 10 वाजता जेव्हा अंधार पडतो ना, तेव्हाच बाहेर येतो चालायला. जास्त लांब तर जात नाही आहे, आमच्या सोसायटीमध्येच चालतो. जिकडे रोड मी तुम्हाला एकदा टूर केली होती आमच्या इथल्या एरियाची, तिथेच चालतो. तुम्हाला दिसत असेल पाठीमागं डांबरी रोड आहे, ही आमची कॉलनीच आहे. इथेच आम्ही चालतो, जास्ती लांब जात नाही संध्याकाळचं. तर हे बघा, इथे आम्ही चालायला आलो आहे. हा मोकळा रोड आहे. मेन रोड आहे हा वरती आहे, तुम्हाला जी लाईट दिसते ना इथे समोर, तिथे मेन रोड आहे. आणि इथे हा मोकळाच रोड असतो. इथे ना गाड्या नसतात ना काहीच नसतं. लोक फिरायला येतात, संध्याकाळची वॉकला येतात, इव्हनिंग वॉकला. त्यामुळे छान वाटतं. मग इथेच येतो आणि आमची सोसायटी पुढे आहे, थोडीशीच लांब आहे. तिथे डायरेक्ट असा रोड आहे, तिथे चालायला येतो. आणि संध्याकाळचा कसा अंधार असतो, थंड हवा असते, त्यामुळे बरं वाटतं चालायला. त्यामुळे दिवसाचं आता बाहेर पडत नाही. आणि माझ्या तर रेग्युलर ब्लॉगसुद्धा कमी यायला लागले आहेत, कारण ऊन जास्त असतं त्यामुळे मी बाहेर जात नाही आहे ब्लॉग बनवण्यासाठी. पहिले मी जास्त करून बाहेरच बनवायची. मला घरात तर मी नाही जास्त बनवत, बाहेरच बनवते. पण उन्हाची जरा जास्त टेम्परेचर असल्यामुळे कमी बाहेर पडते आणि कधीतरीच असं वेळ भेटेल तसा जेव्हा ऊन कमी असेल तेव्हा बाहेर जाते आणि ब्लॉग बनवते. तर आजचा मी पूर्ण डे तुम्हाला शेअर केलेला आहे. तर कसा वाटला आजचा आपला पूर्ण दिवसाचा ब्लॉग, तर मला प्लीज कॉमेंट करून सांगा. आणि भेटू अशाच एका न्यू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.